की आम्हाला आज आरक्षणाची गरज आहे। ती का गरज आहे तर आम्ही एकरावर आता गुंठेवारीवर आलोय। आमची इतकी वाईट परिस्थिती मराठा समाजात झालेली आहे। जर सरकारची इच्छा असेल तर 100% मार्ग निघेल, आणि जर इच्छाच नसेल सरकारची तर अशाच पद्धतीनं कायमस्वरूपी आता कित्येक वर्ष झाले मराठा समाज या गोष्टीपासून वंचित आहे। मागे आपल्या मराठी बांधवांना कुठेतरी आरक्षण न मिळाल्यामुळे आपली प्रगती थांबलेली आहे। मुलाबाळांना कुठेही शासकीय नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये काही वाटा मिळत नाही। अनेक वेळा आम्हाला इक्वल मार्क पडल्यानंतर देखील आम्हाला शासकीय जॉब भेटत नाही आहे, आणि तो न भेटल्यामुळे आमचं ज्यावेळी वय होतं त्यावेळी पुन्हा नोकरीसाठी आम्ही ती परीक्षा देऊ शकत नाही। त्यामुळे आमचे अनेक मुलं सेंटरिंगच्या कामावरती किंवा इतर कामावरती जात आहेत। गुणवत्ता असून जर आम्हाला सेंटरिंगचं काम करावं असेल याचं दुर्दैव दुसरं काही नाही। गेली 40 वर्षे हा लढा सुरू आहे। अनेक सत्ता आल्या, अनेक सत्ता गेल्या, परंतु या लढ्याला यश आलेलं नाही। तुमचं मत काय आहे की म्हणजे राजकीय अनास्था आहे की मराठ्यांचं दुर्दैव आहे, काय सांगाल याविषयी? नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे। मनोज जरांगे पाटील मुंबई येथील आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत। यांच्यासोबत लाखो मराठी त्या ठिकाणी हजर आहेत मुंबईमध्ये, आणि त्या आंदोलनाची धग आता जिल्हाभरातून, भागाभागातून, महाराष्ट्रातून जाणवायला लागलेली आहे। गेले 40 वर्षांचा हा प्रदीर्घ लढा कोणत्याही परिस्थितीत यावेळी पूर्ण लढायचा आणि यावेळी यश मिळवायचं असा निर्णय घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे, आणि त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं सुद्धा त्यांना त्याविषयी चर्चा करण्याच्या हालचाल देखील सुरू आहेत। आणि ही आंदोलनाची धग आता जाणवते आहे। भागाभागातून पदयात्रेचं नियोजन करून मराठा समाज याविषयी जनजागरण चालू आहे। या ठिकाणी पदयात्रेच्या निमित्तानं जमलेले जे मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। या आरक्षणाविषयीची गरज आणि हा जो प्रदीर्घ लढा सुरू आहे इतक्या वर्षांचा, यावेळी चाललेलं हे आरक्षणाचं लढा पूर्ण होणार काय किंवा यांच्या भावना काय ते आपण जाणून घेतोय। या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय। साधारण या आरक्षणाच्या लढ्याविषयी तुमची काय भावना सांगा? मराठा समाज हा आम्ही ज्या कोल्हापुरात जन्माला आलो ते शाहू महाराजांचा जिल्हा आहे। ज्या शाहू महाराजांनी जगातलं पहिलं आरक्षण दिलं की समतेचा राजा म्हणून आम्ही शाहू महाराजांच्याकडं पाहिलं जातो, त्या जिल्ह्यात आम्ही जन्माला आलो आहे। आज मला राजांना असं सांगायचं आहे की आम्हाला आज आरक्षणाची गरज आहे। ती का गरज आहे तर आम्ही एकरावर आता गुंठेवारीवर आलो आहे। आमची इतकी वाईट परिस्थिती मराठा समाजात झालेली आहे, म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे। आज माझ्या घरचंच जर उदाहरण द्यायचं झालं तर आज आमची कन्या आहे, तिने नीट परवा केली आणि MBBSला ॲडमिशन आज बरोबर 60 ते 70 लाख रुपये देशामध्ये आपल्याला भारतामध्ये घ्यायची म्हणजे 70 लाख रुपये लागतात। एवढी परिस्थिती आमची, आम्ही गरीब आहे, एवढी परिस्थिती आमची नाही। तर आता त्याला रशियाला ॲडमिशन घ्यायची वेळ आली आहे आम्हाला, ते पण एक 10-20 लाखात होतं। ते बी कर्ज, लोकांच्याकडलं कर्ज काढून हात उसणं घेऊन इच्छेखातर, आणि मराठा समाजात हे अधिकारी किंवा डॉक्टर, इंजिनियर ही व्हायचे नाहीत काय, तर व्हायसाठी आम्ही इतकं हाल आमचं झालेलं आहे। आणि हे हाल करण्यासाठी आम्हाला आरक्षणाची फार गरज आहे, म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे। आरक्षण हे टिकायला पाहिजे। गाव कुसात जर बघितलं, खेडोपाड्यात जर बघितलं तर सर्व समाज मराठा समाजाबरोबर आहे, कारण आजपर्यंत मराठा समाजानं इतर समाजांना मोठं करायचं काम केलं, म्हणून आज मराठा समाजाला इतर समाजाचा गावकुशीत पाठिंबा आहे। आणि हे शासनानं पहिलं लक्षात घ्यावं, म्हणून आम्हाला आरक्षण द्या। बारकाईनं बघितलं तर आज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं आहे, ह्या फाटक्या माणसानं आंदोलन एवढं केलं आहे तर आज मुंबईसारख्या ठिकाणी लाखो माणसं घेऊन म्हणजे पावसात हा माणूस आमच्यासाठी आरक्षण मागणी करायला लागलेला आहे। तर त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीकर सगळे एकवटलेलो आहोत। मागच्या वेळी असंच आरक्षणाचा लढा चालू होता, काही आश्वासनानंतर हा लढा थांबला। आता यावेळी या लढ्याला यश मिळेल असं वाटतंय काय? नक्कीच या लढ्याला यश मिळेल असं वाटतं। मागच्या वेळी 10% आरक्षण मिळालं, पण लोकसंख्या मराठींची पाहता त्या 10% आरक्षणामध्ये आमची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आहेत। लोकसंख्येच्या अनुषंगानं विचार करता त्याची टक्केवारी वाढणं फार अपेक्षित आहे, कारण मराठींची पोरं ही निश्चितपणानं ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रामध्ये झेंडा उंचावणारीच आहेत। पण आम्ही बऱ्याच वेळा नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये या ठिकाणी मागं पडत आहोत। नोकरीमध्ये अनेक वेळा आम्हाला इक्वल मार्क पडल्यानंतर देखील आम्हाला शासकीय जॉब भेटत नाही आहे, आणि तो न भेटल्यामुळं आमचं ज्यावेळी वय होतं त्यावेळी पुन्हा नोकरीसाठी आम्ही ती परीक्षा देऊ शकत नाही। त्यामुळे आमचे अनेक मुलं सेंटरिंगच्या कामावरती किंवा इतर कामावरती जात आहेत। गुणवत्ता असून जर आम्हाला सेंटरिंगचं काम करावं असेल याचं दुर्दैव दुसरं काही नाही, आणि म्हणून आमच्या गुणवत्तेप्रमाणे जर आम्हाला न्याय मिळायचा असेल तर आरक्षण अतिशय गरजेचं आहे। निश्चितपणानं असं वाटतं की फडणवीस सरकार या ठिकाणी जरांगे साहेबांच्या या लढ्याला निश्चितपणानं सकारात्मक विचार करून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त करून देतील आणि आरक्षण नक्की मिळेल। या ठिकाणी मराठा समाजाला विविध समाजातून देखील पाठिंबा वाढतो। या ठिकाणी अगोदरच आरक्षित असणारे एक समाज बांधव आहेत आणि त्यांची भूमिका देखील मराठी समाजाला
आरक्षणाला पूरक आहे त्यांची भावना आपण जाणून घ्या. काय सांगाल एकंदरीत म्हणजे या आरक्षणाचा तुमच्यासारख्या आरक्षित असणाऱ्या अगोदरच्या याच्यावरती काय म्हणजे परिणाम होईल असं वाटतंय काय? मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं आपल्या मराठी बांधवांच्यासाठी जो संपूर्ण मराठा समाजासाठी जो आरक्षणाचा लढा उभारलेला आहे, या उभारलेल्या लढ्याला आम्ही मागासवर्गीय समाज असूनसुद्धा आम्ही आमच्या मराठी बांधवांच्यासाठी त्या लढ्याला संपूर्णतः पाठिंबा देत आहोत. मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे त्या आरक्षणाचा आणि इतर समाजाच्या कुठल्या आरक्षणाचा काही तोटा आहे किंवा त्याचं काही नुकसान आहे असं आम्हाला वाटत नाही. तेव्हा शासनानं गांभीर्यानं त्या गोष्टीची दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. जर सरकारची इच्छा असेल तर 100% मार्ग निघेल आणि जर इच्छाच नसेल सरकारची तर अशाच पद्धतीनं कायमस्वरूपी आता कित्येक वर्ष झाले मराठा समाज या गोष्टीपासून वंचित आहे आणि मागणी करतोय. तेव्हा या बांधवांचा विचार करून सरकारनं लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी आमची विनंती आहे. गेली 40 वर्ष लढा सुरू आहे, शेकडो बळी गेलेत या आंदोलनापायी. काय वाटते तुम्हाला ह्या व्यतिरिक्त यश मिळेल काय मराठ्यांना? मनोज जरांगे पाटील जे मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत ते खरोखरच त्यांना काहीतरी झळ पोचलेली आहे की आपल्या मराठी बांधवांना कुठंतरी आरक्षण न मिळाल्यामुळं आपली प्रगती थांबलेली आहे. मुलाबाळांना कुठेही शासकीय नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये काही वाटा मिळत नाही. त्यामुळं जे मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा समाजाचे आंदोलन केलं आहे खरोखर ते चांगलं आहे आणि शासनानं त्याची दखल घेऊन मराठी समाजाला न्याय मिळवून द्यावा. आणि जे मुंबईमध्ये आता आंदोलन चालू आहे आपल्या खेडोपाडी गावातील जी लोक नोकरी संदर्भात जी आज मुंबईमध्ये वास्तव्य करत आहेत, या लोकांनी आज आपल्या मराठी बांधव खेड्यातून आज मुंबईमध्ये आलेला आहे. त्यांना सर्वांनी जेवणाची आणि राहण्याची आपल्याला जेवढी ऐपतीप्रमाणे सर्वांनी मदत करावी अशी ह्या निमित्तानं मी एक राशिवडकर नागरिक म्हणून मराठ्यांच्या पाठीशी राहून ठामपणानं विश्वास देत आहे. गेली 40 वर्षे हा लढा सुरू आहे. अनेक सत्ता आल्या, अनेक सत्ता गेल्या, परंतु या लढ्याला यश आलेलं नाही. तुमचं मत काय आहे की म्हणजे राजकीय अनास्था आहे की मराठ्यांचं दुर्दैव आहे? काय सांगाल याविषयी? 1980ला माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली. त्यानंतरच्या काळामध्ये अलीकडल्या एक 15 ते 20 वर्षामध्ये जरांगे पाटील यांनी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. आतापर्यंत जवळजवळ 36 आंदोलनं झाली, 60 मूक मोर्चे लाखाच्या संख्येनं निघाले आणि महाराष्ट्रातला संपूर्ण मराठी माणूस हा जागा झाला. या संदर्भामध्ये शासनानं गंभीरपणानं विचार करायला पाहिजे. कायद्याच्या चाकोरीमध्ये कशा अडचणी येतात याचासुद्धा सरकारसमोर मोठा पेच आहे. तामिळनाडूनं दिलं गेलेलं जे आरक्षण आहे त्याचा बेस धरावा असाही एक विचार या ठिकाणी येतो आहे. पण काही असो, मराठा समाजातला जो गरीब जो पीडित माणूस आहे तो या आरक्षणाच्या कक्षेमध्ये यायलाच पाहिजे ही माझीसुद्धा आग्रही मागणी आहे. जरांगे पाटील आता पाठीमागं हटणार नाहीत. सरकारसमोर एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. गोदा पट्ट्यातली 11 तालुक्यातली 135 गावं हे या आंदोलनाचं धगधगतं केंद्र आहे आणि ते जरांगे पाटील यांनी अतिशय खुबीनं हाताळून महाराष्ट्रामध्ये एक मोठा साधारणतः लाव्हा या आंदोलनाच्या रूपानं निर्माण केलेला आहे. मला वाटते त्याला यश निश्चितपणानं मिळेल. मराठा एक मराठा छत्रपती शाहू महाराज के जय. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. एक मराठा, एक मराठा. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.